नवे। किरण ठाकरे यांनी पदभार स्वीकारला। नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळताच केला स्वच्छता मजुरांचा सन्मान। देवळी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय। नवीन वर्षात पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारताना श्रमाचा सन्मान करीत आगळावेगळा पदग्रहण सोहळा साजरा करण्यात आलाय। यावेळी शहरातील स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करून देवळी शहरासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी केले आहे। या सोहळ्याला शहरातील नागरिकांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थिती शुभेच्छा दिल्या। मजूर वर्ग, महिला मजूर, ज्येष्ठ नागरिक, अपंग महिला तसेच ज्येष्ठ महिलांच्या हस्ते नगराध्यक्षांनी पदग्रहण स्वीकारले। सामान्य नागरिकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यानंतर स्वतः नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसून पद स्वीकारण्याचा किरण ठाकरे यांचा निर्णय त्यांच्या लोकाभिमुख, संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाचे जिवंत दर्शन घडवणारा ठरला आहे। सर्वत्र या आगळ्या वेगळ्या पदग्रहण सोहळ्याची चर्चा होती आहे। शहरातील नागरिक, विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती राहिली। राजकारण, पक्षभेद व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून देवळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूयात असाच सूर किरण ठाकरे यांनी भाषणात होतोय। शेतकरी नेते रविकांत तुपकर, प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर, ॲडव्होकेट मंगेश घुंगरूड, सौ शिखा ठाकरे, समीर सारजे, अशोक पवार, अजिंक्य तांबेकर, प्रवीण खाडे, सुहास कुऱ्हाटकर, शेखर वानखाडे, स्वाती खाडे, भारतीताई तराडे, सरपंच संदीप दिघीकर, शीतल आदमणे, राहुल कांबडी, शुभांगी परतेकी, मयूर शेंडे, सुधीर भगत, शिल्पा मुरार, धनराज घुबडे, सुमित झोरे, सचिन वैद्य, दिलीप बाळबुदे आदी यावेळी उपस्थित होते।